आपण सर्व आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही आयुष्यात दुःख येतच. कधी मन दुखावते, कधी परिस्थिती त्रास देते. पण असं का होतं? दुःख का येतात? कधी असा विचार केला आहे? चला तर मग आज या विषयावर थोडं जाणून घेऊया. हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दुःख कधी ना कधी येतच आणि कोणालाही दुःख हे नको हवं असतं, पण तरीही ते येतच. कधी नात्यांमुळे, कधी परिस्थितीमुळे आणि कधी अपेक्षांमुळे. भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, मात्र स्पर्शास्तु कोणते शीतोषण सुख दुःखदा. याचा सोप्या भाषेत अर्थ आपण जाणून घेऊया. जसं थंडी आणि उष्णता हे आपोआप येतात आणि जातात, तसं सुख दुःख हे येतात आणि जातात. दुःख हे कायमचं नसतं. तर आता दुःख का येतात? पहिलं म्हणजे आपण दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की दुःख येतं. दुसरं म्हणजे अटॅचमेंट, आसक्ती. जिथे जास्त अटॅचमेंट तिथे दुःख जास्त. तिसरं म्हणजे भूतकाळाचं कर्म. कधी कधी दुःख हे आपल्या जुन्या कर्माचं फळ असतं आणि ते आपल्याला लगेच समजत नाही. आणि चौथं म्हणजे शिकवण्यासाठी. कधी कधी दुःख हे आपल्याला खूप काही शिकवून जातं आणि त्यातूनच आपण मजबूत बनतो. दुःख येणं काही चुकीचं नाही, तो एक आयुष्यातला भागच आहे. पण त्या दुःखात अडकून राहणं हे आवश्यक नाही. कधी कधी दुःख आपल्याला भगवंताच्या जवळ आणतं. मग आता दुःख आल्यावर काय करावं? थोडा वेळ शांत बसा, जप करा, प्रार्थना करा, स्वतःशी बोला. हे पण दुःख चाललं जाईल. दुःख येणं हे कायमचं नसतं, ते येतं आणि जातं. पण त्या दुःखातून आपण काय शिकतो हे खूप महत्वाचं आहे. आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की दुःख आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतं. चला तर मग आजपासून आपण एक नियम धरून चालूया की जेव्हा दुःख येईल ॲटलिस्ट तेव्हा तरी आपण थोडा वेळ जप करूया. कारण भगवंताच्या नामस्मरणाने दुःखातून बाहेर पडायला मदत होते. जर तुम्हाला माझा हा मोटिवेशनल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांशी देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्णा. नामस्मरण करत रहा.